ओम्या, मला वाटलं आईला विसरूनच गेला असशील तू. तू असं बिलगायची सवयच राहिली नाही ना आता. ओम्या, काय रे बाळा, काय झालं? मम्मा, आय एम रिअली सॉरी. मी मगाशी खूप चिडलो. ते काही नवीन नाही आमच्यासाठी. हल्ली तू चिडलेलाच असतोस. हा, पण आता सॉरी म्हणतोयस हे मात्र नवीन आहे. हा, जाऊ दे, राग गेला ना तुझा. चला. अगं, पण मी तुझ्यावर चिडलो नव्हतोच. मला अंजली बरोबर पूजा करायला मिळेल म्हणून मी खुश झालो होतो. आणि त्यात बहिणी डायरेक्ट नाही म्हणाली. आता वाटतंय बरं झालं की मी पूजा नाही केली ते. का? असं का म्हणतोस? नाही, काय नाही. मी तुला थँक्यू म्हणायला आलोय. थँक्यू? कशासाठी? तू आज अंजलीसाठी साडी पाठवलीस, तो ज्वेलरी सेट पाठवलास. तुझं हे जेस्चर ना मला आणि अंजलीला खूप आवडलंय. अगं, कारण ना त्या बिचारीला सारखं वाटतं की तिला आपल्या घरात कोणी रिस्पेक्ट करत नाही. रिस्पेक्ट करायला तसं वागावं पण लागतं ना ओमी. मम्मा, ती प्रयत्न करतीये ना. ठीक आहे, एक लक्षात ठेव, आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुझं सुख आहे. आणि हे जे काही झालं ते आमच्यासाठी सुद्धा सोपं नव्हतं ना बाळा. तू असा अचानक पळून जाऊन लग्न करून आलास आणि मग जाऊ दे, आता झालं ते झालं. तुला आठवतं मी तुला प्रॉमिस केलं होतं ना की तुझ्या प्रेमात मी तुझी साथ देईन म्हणून. अंजलीला स्वीकारून मी माझं प्रॉमिस पूर्ण केले. आता तुझी पाळी. प्रामाणिकपणे संसार करा. आणि आता परत घरच्यांना दुखवायचं नाही. हा, प्रॉमिस? प्रॉमिस. सॉरी मम्मा, मी तुला खोटं वचन दिलंय. तुला जेव्हा कळेल की आमचं लग्नच झालेलं नाहीये तेव्हा कदाचित तुला धक्का बसेल. पण काय करू, आमच्याकडे दुसरं ऑप्शनच नव्हतं. आय जस्ट होप की तू मला मोठ्या मनाने माफ करशील. आणि मी पण लवकरात लवकर या सिच्युएशन मधून बाहेर पडायला काहीतरी सोल्युशन नक्की काढेन. देवा, कशात अडकवलंस तू मला? काय करू? कोणाला सांगू? मामाला सांगू का? नाही, नको. आधीच अंजलीच्या लग्नाने एवढा त्रास झालाय त्याला. आता जर काही लग्नच खोटं हे जर कळलं ना तर आणखी कचेल तो. देवांश, ज्या लग्नावरून घरात एवढी भांडणं झाली, सगळ्यांना एवढा मनस्ताप झाला, आणि ते लग्नच खोटं हे जर कळलं ना तर देवांश अंजलीला घराबाहेर तर काढतीलच, पण ओमीला सुद्धा कधीच माफ करणार नाहीत ते. इकडे देवांश आणि ओमीच्या नात्यात कायमचा दुरावा येईल, आणि तिकडे अंजली खरंच जहागीरदारांना बदनाम करून सोडेल. ह्या सगळ्या गुंत्यातून बाहेर पडण्यासाठी ना एकच उपाय, आणि तो म्हणजे ओमीला अंजलीच्या खोटेपणाची जाणीव करून देणं. त्याचा भ्रम तुटला ना तर तो स्वतःच अंजलीला निघून जायला सांगेल. पण त्यासाठी आधी मला ठोस पुरावे शोधावे लागतील, जे ओमीला कधी नाकारताच येणार नाही. पण कसं, कुठून? तेव्हा काय, कसली परीक्षा घेतोयस माझी? काय झालं? इतक्या का दचकल्या? मीच आहे. हा, सॉरी. काय होतंय? हा, इव्हिनिंग पासून बघतोय, खूप डिस्टर्ब दिसतोय तुम्ही. काय चाललंय डोक्यात? बोला ना. काही नाही. काय झालं? आईची खूप काळजी वाटते का तुम्हाला? नाही. अंजली काही बोलली परत तुम्हाला? कमावून सई, कसला त्रास होतो एवढा? बोलून टाका ना. तुम्हाला प्लीज मला काही विचारू नका देवांश. मी नाही देऊ शकणार तुमच्या प्रश्नांची उत्तरं. मला माहिती आहे सई, तुम्ही मला सांगणार नाही, कारण तुम्ही नेहमीच असं करता. मला त्रास होऊ नये म्हणून सगळ्या प्रॉब्लेमशी एकटीने डील करायला जाता.
पण यावेळी तुम्ही सांगा किंवा नका सांगू, मला सगळं कळतंय. आणि यावेळी काही झालं तरी मी तुम्हाला एकटं पडू देणार नाहीये. दादा झाली आहे सगळी तयारी? अरे वा, सगळी तयारी झाली. हो. क्या बात आहे. सगळे ते ऑर्गॅनिक कलर्स, डन वॉटर गन, डन. ती बाहेरचं सगळं डेकोरेशन ते, हो दादा डन, सगळं झालंय. आणि ते होळीचं होर्डिंग जे तुला सांगितलं होतं. हो दादा झालंय. क्या बात आहे यार, गुड जॉब गुड जॉब. पण दादा सिरियसली म्हणजे हे सगळं करायची गरज आहे का? व्हॉट यू मीन गरज आहे का? का तुला रंग खेळायची इच्छा नाही आहे यावर्षी? ऍक्च्युली नॉट. म्हणजे ह्या वर्षी ना माझं काहीच करायचा मूड नाहीये बिकॉज ती अंजली. रिया रिया असं नाही बोलायचं. ती शेवटी आपण जे काही करतोय ते आपल्या फॅमिलीसाठी करतोय, राईट? म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ठरवलंच आहे का तिला ऍक्सेप्ट करायचं? दुसरं कुठलं ऑप्शन आहे का आपल्याकडे? ओमीने लग्न केलंय तिच्याशी ऑलरेडी. शी इज फॅमिली नाव. शी इज फॅमिली नाव. सी, एखाद्या गोष्टीचा जर आपल्याला त्रास होत असेल ना, तर ती गोष्ट ना ऍक्सेप्ट करून घेण्यातच भलाई असते सगळ्यांची. सिरियसली सांगतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. अरे वा देवा, गुड मॉर्निंग. रंगपंचमीची तयारी झालेली दिसते. येस, ही सगळं का? हे सगळं रंगपंचमीचा विशेष स्पेशल ब्रेकफास्ट आहे. आणि ही सगळी व्यवस्था तुम्ही केली आहे? हा मग मी एकट्याने, म्हणूनच तर सकाळी लवकर उठलो ना मी. दादा हॅलो. म्हणजे हिने पण जरा हेल्प केली. हा जार दिसतोय ना ज्यूसचा, हा हिनेच आणलाय. दादा नाही हा बाबा, हे सगळं मी केलंय. देवा, अरे पण हे सगळं आई, आय नो तुझ्या मनात काय चाललंय. त्याचं वातावरण जरा खूपच वेगळं आहे आता. सगळी सिच्युएशनच खूप वियर्ड आहे. आय नो. आपण काही नाही केलं ते आपोआप ठीक नाही होणार ना सगळं. आपल्याला काहीतरी तर प्रयत्न करावेच लागतील. अगदी बरोबर बोलतोयस. आता हळूहळू पूर्वीसारखंच जगायला लागलं पाहिजे. पण तेव्हा मला तुझी आणि सईची ही गोष्ट मात्र फार आवडते की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही घर आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करता. तुमच्याकडनं शिकलोय बाबा. रात्री जे काय झालं ते विसरायचं. एव्हरी डे इज अ न्यू बिगिनिंग, राईट? राईट. चला मग आता कसली वाट बघताय? रंग खेळायचे आहेत ना? हो हो. चला 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 चला, हे घेऊन चला. हो मग तुम्ही पुढे व्हा, मी ओमी आणि अंजलीला बोलवते. चला. हो जानकीबाई. हो हो, जानकीबाई, रंग या, या, पटपट खेळायचं या. आपल्याला. चला.